गीता अध्याय 15 श्लोक 4 ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. ततः अर्धा विसर्गोच्चार. पदन अनुस्वाराचा न. तत् परिमार्गितव्यं तत्मधल्या तवर आघात. मार्गितव्यं तवर आघात अनुस्वाराचा य. यस्मिन् गता यवर आघात. न निवर्तन्ति भूयः वर्तन्ति मधल्या ववर आघात. तमेव चाद्यं चा पूर्ण म्हणायचा. द्यम अनुस्वाराचा म म्हणायचा. पुरुषम पोटफोड्या श आहे अनुस्वाराचा म म्हणायचा. प्रपद्ये प्र नंतरच्या प वर आघात घ्यायचा. ततः अर्धा विसर्गोच्चार. प्रवृत्ती वृवर आघात विसर्गाचा अर्धा उच्चार. प्रसृता पुराणी शेवटचा नी दीर्घ आहे. ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः. 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 तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. 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 ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः. तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. संधि विग्रह. ततः परं तत् परिमार्गितव्यं यस्मिन् गताः न निवर्तन्ति भूयः. तम् एव च आद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. ततः म्हणजे त्यानंतर. परम म्हणजे श्रेष्ठ परमात्मपद. तत् म्हणजे ते. परिमार्गितव्यम चांगल्या प्रकारे शोध घ्यावा किंवा शोध करावा. यस्मिन म्हणजे जिथे. गताहा म्हणजे गेलेले अनेक वचन आहे. न म्हणजे नाही. निवर्तन्ति म्हणजे संसारात जन्माला येतात. भूयः म्हणजे पुन्हा. तम म्हणजे त्या. एव म्हणजे च. च म्हणजे आणि. आद्यम म्हणजे आदी. पुरुषम पुरुषाला. प्रपद्ये मी शरण आहे. यतः म्हणजे ज्याच्यापासून. प्रवृत्ती म्हणजे प्रवृत्ती किंवा परंपरा सुरू झाली. प्रसृता म्हणजे विस्तार झाला. पुराणी म्हणजे पूर्वी किंवा पुरातन. अन्वय. ततः तत्पदं परिमार्गितव्यं यस्मिन् गताः भूयः न निवर्तन्ति च यतः
पुराणी प्रवृत्तिः प्रसृता तम एव आद्यम पुरुषम अहम प्रपद्ये. त्यानंतर त्या परमपदाचा, त्या अत्यंत श्रेष्ठ अशा ईश्वराचा चांगल्या प्रकारे शोध घ्यावा. तेथे गेलेले पुरुष पुन्हा या संसारामध्ये परत येत नाहीत आणि ज्या परमेश्वरापासून किंवा ज्याच्यापासून पुरातन संसार वृक्षाची परंपरा किंवा प्रवृत्ती, संसाररूपी वृक्षाचं कर्म विस्तार पावलेलं आहे किंवा विस्ताराप्रत गेलेलं आहे, त्याच आदिपुरुष परमेश्वराला मी शरण आहे. या श्लोकामध्ये भगवंताने परमात्मपदाचा शोध कसा घ्यावा ते विस्ताराने सांगितलेलं आहे. मागच्या 3ऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की ज्या संसार वृक्षाला आदी अंत मध्य नाही, खरं तर त्याला विशेष अशी प्रतिष्ठाच नाही, त्याचं खरं तर अस्तित्वच नाही, अशा त्या अश्वत्थ वृक्षाचं जे वाढलेलं मूळ आहे, घट्ट मूळ आहे, त्या मुळाला असंगरूपी घट्ट शस्त्राने किंवा असंगरूपी दृढ शस्त्राने छेद करून पुढे काय करावं ते ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. वैराग्याच्या द्वारे संसार वृक्षाची घट्ट मुळं छेदून टाकावी आणि त्यानंतर त्या तत्पदाचा, त्या परमात्मपदाचा चांगल्या प्रकारे शोध घ्यावा. मध्ये जी अहंता, ममता, वासनारूपी विविध प्रकारच्या मुळांचं जाळं उत्पन्न झालेलं आहे, ते जाळं छेदून टाकल्यानंतर परमात्मपदाकडे जाण्याचा मार्ग स्वच्छ केल्यानंतर त्या परमात्मपदाच्या मार्गावर मनुष्याने चांगल्या प्रकारे चालायला सुरुवात करावी. हा मार्ग अधांतरी आहे, रुळलेली वाट नाही. त्यामुळे परमात्मा कसा मिळेल, परमात्म्यापर्यंत मी कसं जाऊ शकेन, ह्याचा ज्याचा त्याने स्वतः शोध घ्यायचा आहे. फक्त भगवंतांनी इथे एक खूण सांगितली आहे की तुम्ही भगवंताच्या मार्गावर चाललेले आहात. हे कसं ओळखावं, तर ज्या मार्गावरून चालल्यानंतर आणि जिथे पोचल्यानंतर मनुष्य पुन्हा या संसारामध्ये जन्माला येत नाही, असा जो मार्ग, तो मार्ग परमात्म्यापर्यंत घेऊन जातो. म्हणजेच जिथे गेल्यानंतर परमात्मा प्राप्तीनंतर मला अमुक एक पुन्हा जन्म हवा अशी इच्छा न उरणे, हेच भगवत धामापर्यंत पोहोचल्याचं लक्षण इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे. परमात्मपदाचा चांगल्या प्रकारे शोध घ्यावा. आणि ते परमात्मपद कसं आहे, तर जिथे गेल्यानंतर पुन्हा या संसारामध्ये जन्म घ्यावा लागत नाही, अशा त्या परमात्मपदापर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि त्या परमात्मपदाच्या मार्गाचा शोध भक्ताने किंवा साधकाने घ्यावा. आता त्या परमात्मपदाच्या मार्गाचा शोध घेण्यासाठी आपली वृत्ती कशी असली पाहिजे किंवा काय विचार केला पाहिजे ते पुढे सांगितलेलं आहे. तम एव आद्य पुरुषम अहम प्रपद्ये. त्याच त्या परमात्म्याला मी शरण आहे. शरणागती हे परमात्मपदापर्यंत जाण्याचं साधन इथे सांगितलेलं आहे. जोपर्यंत मनुष्य पूर्णपणे नम्र होत नाही, तोपर्यंत भगवत पदापर्यंत त्याला जाण्याचा मार्ग सापडणार नाही. भगवंताच्या पदाचा शोध घ्यायचा, त्यासाठी अत्यंत नम्रपणे परमात्म्याला मी शरण आहे असं चिंतन करावं. नम्रता आल्याशिवाय भगवत पद सापडत नाही. आता त्या परमात्म्याला मी शरण आहे,
कुठल्या परमात्म्याला मी शरण आहे? तर ज्याच्यापासून पुराणकाली जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली त्या काली ज्याच्यापासून ह्या संसार वृक्षाची प्रवृत्ती किंवा निर्मिती झाली त्या परमात्मपदाला किंवा त्या परमात्म्याला, त्या आद्य पुरुषाला मी शरण आहे असा विचार करणे किंवा अशी नम्रता धारण करणे हेच त्या परमपदाचं शोधन आहे किंवा हेच त्या परमात्म्याच्या मार्गाला शोधणं झालं. आणि अशा प्रकारे ज्या परमात्म्यापासून पूर्वी या संपूर्ण संसाराची निर्मिती झाली त्या परमात्मपदाला किंवा त्या उत्तम पुरुषाला मी शरण आहे असा विचार करून त्या परमात्मपदाचा मार्ग शोधावा. जिथे गेल्यानंतर मनुष्य पुन्हा संसारामध्ये जन्माला येत नाही आणि ज्याच्यापासून पूर्वी संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली अशा परमपदाचा मी शोध घेतो. त्या परमात्म्याला मी पूर्णपणे शरण आहे असा विचार करावा. परमात्म्याच्या नामाचं चिंतन करावं, परमात्म्याबद्दल मनामध्ये मनन करावं आणि मला परमात्मा मिळालाच पाहिजे असा दृढ निश्चय किंवा असा निधिध्यास जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत परमात्मपद शोधत राहावयाचं आहे. परमात्मपदाचा शोध कसा घ्यावा हे या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं. आता परमात्म्याच्या घराकडे जाताना वाटेत कोण कोण लागणार आहे ते पुढच्या 5व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगणार आहे. एखाद्या व्यक्तीच्या आपल्याला जेव्हा घरी जायचं असतं तेव्हा तो जसा खुणा सांगतो की वाटेत अमुक एक बँक लागेल, अमुक एक हॉटेल लागेल, तिथून पुढे ये, मग डावीकडे वळ, मग उजवीकडे वळ, तसं भगवंताने त्याच्या घरी येत असताना कोण कोण वाटेत भेटेल ते भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांना सगळ्यांना ओलांडून जेव्हा आपण पुढे जाऊ तेव्हा भगवत धाम प्राप्त होणार आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. हरि ओम तत्सत्.